सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग ऐकता क्षणी डोळ्यासमोर विठुरायाची मूर्ती उभी राहते. विठ्ठल उभा कसा आहे तर कर कटावरी ठेवून या. कट, कटी, कडा हे मराठी शब्द आपण कितीसे वापरतो हा प्रश्न आपण आपल्यालाच विचारायला हवा. आपण काय म्हणतो? कंबर किंवा कमर हे दोन्ही शब्द आले आहेत मूळ फारसी शब्द कमरवरूनच. आपल्याकडे कंबर दुखते, कंबर धरते, माणसं कमरेतनं वागतात, कंबर मोडते. एक वाक्यप्रचारही आहे, कंबर खोचून कामाला लागणे. कमरेभोवती बांधायच्या एका दागिन्याला आपण कंबरपट्टा किंवा कमरपट्टा असं म्हणतो. त्याचं मराठी नाव आहे मेखला किंवा करधनी. परंतु हेही शब्द आपण जवळपास विसरूनच गेलेलो आहोत. कधीतरी कटदोऱ्याच्या निमित्ताने किंवा मुलांना कडेवर घेण्याच्या निमित्ताने आपले मराठी शब्द आपल्या कानावर पडतात. शेवटी मराठी संस्कृती आहे, तिची पाळंमुळं इतकी खोलवर रुजलेली आहेत. अशा परकीय आक्रमणांमुळे आपले मराठी शब्द काही सहजासहजी विस्मृतीत जाणारे नाहीत. परंतु आपणही काही प्रयत्न करायला हवेतच ना. तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं मला कळवा. भेटूया पुढील भागात. जय महाराष्ट्र.